महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा हवामानाचा मोठा इशारा समोर आला आहे। कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढल्याने राज्यात पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे। मुंबई, पालघर, ठाणे, डहाणूसह किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सकाळपर्यंत अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान अरबी समुद्रात उंच लाटा उसळत असून समुद्र अत्यंत खवळलेला आहे। यामुळे समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे। तसेच मच्छीमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हवामान विभागाच्या सूचनानुसार पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। आता या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा जाणून घेऊया। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यासारखी परिस्थिती होती। मात्र बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे। त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांवर दिसून येत आहे। हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि डहाणू परिसरासह काही इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पहाटेपर्यंत अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले तर काही ठिकाणी वाहतूक देखील संथ झाली। कार्यालयीन वेळेत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे। अरबी समुद्रात उंच लाटा उसळत असून भरतीच्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई, जुहू, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, वर्सोवा, पालघर, डहाणू आणि इतर समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी जाणे टाळावे असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले। याशिवाय सर्व मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खोल समुद्रात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने कोणतीही जोखीम न घेण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। बंदर प्रशासन आणि तटरक्षक दल देखील सतर्क ठेवण्यात आले आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। नदी, नाले, ओढे आणि समुद्र किनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखावे। वीज पडण्याची शक्यता असल्यास झाडाखाली थांबू नये आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे यावेळेस आवाहन करण्यात आले। शेतकऱ्यांनी देखील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके आवश्यकतेनुसार सज्ज ठेवण्यात आली आहेत। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा। एकंदरीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांवरच विश्वास ठेवावा। तर ही होती महाराष्ट्रातील पावसाच्या ताज्या परिस्थितीची सविस्तर माहिती। पावसाचा जोर, हवामान विभागाचे पुढील अंदाज आणि प्रशासनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज, सोलापूर।